पंचायत राज या घटकावरील 25 प्रश्न आपण 50 गुणासाठी अभ्यासणार आहोत. आज जे मी प्रश्न दिलेले आहेत ते कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न, पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? 1. महात्मा गांधी, 2. जवाहरलाल नेहरू, 3. वसंतराव नाईक, 4. बलवंतराय मेहता. मित्रांनो, पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधी यांचं होतं. पर्याय नंबर 1 याचं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पंचायत राज अवलंब करणारे देशातील पहिले राज्य कोणतं? भारतामध्ये पंचायत राज राबवणारं पहिलं राज्य कोणतं होतं त्याविषयीचा हा प्रश्न आहे. तर यासाठी पर्याय आहेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. राजस्थान हे देशातील पंचायत राज राबवणारे पहिलं राज्य होतं. पर्याय नंबर 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बलवंतराय मेहता समितीने कोणती शिफारस केली आहे? या ठिकाणी बलवंतराय मेहताने शिफारस केलेली बाब आपल्याला ओळखायची आहे. 1. अध्यक्षीय राज्य पद्धती, 2. लोकशाही विकेंद्रीकरणाची, 3. धर्मनिरपेक्ष राष्ट्राची, की 4. लोकशाही केंद्रीकरणाची. मित्रांनो, बलवंतराय मेहता समितीने लोकशाहीचं विकेंद्रीकरण करावं म्हणजे लोकशाही सर्व भागामध्ये विभागली जावी अशी शिफारस केली होती. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 4. पंचायत राज शीर्षक कोणी दिले? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, की पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हे शीर्षक दिलं होतं, म्हणून पर्याय नंबर 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेत पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, की उर्वरित विषय. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज हा विषय राज्य सूची या सूचीमध्ये याचा समावेश केलेला आहे. पर्याय नंबर 2 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 6. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज कायदा कधी मंजूर करण्यात आला? 1907, 1961, 1962, की 1959. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज कायदा हा 1961 रोजी मंजूर करण्यात आला. पर्याय नंबर 2 याचं अचूक उत्तर आहे. पर्याय नंबर 2 अचूक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात पंचायत राज योजनेचा अभ्यास करणारी पहिली समिती कोणाच्या नावाने तयार करण्यात आली आणि ती प्रसिद्ध आहे? तर यासाठी पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील. मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज योजनेचा अभ्यास करण्यासाठी जी पहिली समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचे नाव वसंतराव नाईक यामुळे प्रसिद्ध होतं. त्या कमिटीमध्ये वसंतराव नाईक हे होते. त्याच कमिटीला वसंतराव नाईक पंचायत राज कमिटी असंही म्हटलं जातं. पर्याय नंबर 3 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 8. जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा ही शिफारस कोणी केली होती? 1. वसंतराव नाईक, 2. बाबूराव काळे, 3. वसंतदादा पाटील, 4. यापैकी नाही. वसंतराव नाईक यांनी ही शिफारस केली होती. जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस त्यांनी केली होती. पर्याय नंबर 1 याचं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किती सभा होतात? 2, 3, 4 की 1? प्रत्येक वर्षी ग्रामसभेच्या किमान किती सभा झाल्या पाहिजेत किंवा किती सभा होणे अपेक्षित आहे ते आपल्याला या पर्यायातून निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. किमान 4 सभा तरी ग्रामपंचायतच्या होणे अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न. सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाची नोटीस कोणाकडे द्यावी लागते? 1. जिल्हाधिकारी, BDO, तहसीलदार, की उपविभागीय आयुक्त. जर सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणायचा असेल तर त्याची नोटीस आपल्याला तहसीलदार यांच्याकडे द्यावी लागते. पर्याय नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? सरपंचांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे देतील असाही प्रश्न असू शकतो. 1. तहसीलदार, 2. जिल्हाधिकारी, 3. BDO, 4. पंचायत समिती सभापती. मित्रांनो, याचं उत्तर आहे पंचायत समिती सभापती. पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? 1. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन, की तहसीलदार. आपल्या सर्वांना माहिती असेल की ग्रामसेवकची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत केली जाते. जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत याची नेमणूक केली जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रमुख असतात.
पर्याय नंबर 2 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो? पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद की यापैकी नाही? मी आताच सांगितलं की ग्रामसेवकची निवड जिल्हा निवड समिती मार्फत केली जाते, म्हणजे तो जिल्हा परिषदचा कर्मचारी असतो. ग्रामपंचायतचं कामकाज पाहण्यासाठी त्याची नेमणूक केलेली असते. प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायतचा ग्रामसेवक असतो. पर्याय नंबर 3 याचं अचूक उत्तर आहे. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदचा नोकर असतो. प्रश्न 14वा, ग्रामपंचायतचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? सेक्रेटरी, तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक. याचं देखील उत्तर सोपं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. ग्रामसभा, त्याचबरोबर जन्म मृत्यूची नोंद, विवाहाची नोंद, विवाह दाखले देणे, अशा महत्वाच्या गोष्टी या ग्रामसेवकाला कराव्या लागतात. ग्रामपंचायत हा मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतचा असतो. पर्याय नंबर 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतच्या सरपंचाची निवड कोणातून होते? 1 गावातून, 2 ग्रामपंचायत सभासदातून, 3 प्रत्यक्ष पद्धतीने, 4 तहसीलदार द्वारे. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. ग्रामपंचायतच्या सरपंचाची निवड ग्रामपंचायतचे जे सभासद असतील त्या सभासदांमधून केली जाते. प्रश्न 16वा, ग्रामसभेमध्ये कोणाचा समावेश असतो? सर्व लहान मोठ्या मुलांचा, फक्त प्रौढ पुरुषांचा, सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा, सर्व लहान मोठ्या स्त्री पुरुषांचा? याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. सर्व प्रौढ स्त्री व पुरुष यांचा ग्रामसभेमध्ये समावेश होतो. प्रश्न 17वा, पंचायत राज पद्धतीत खालीलपैकी कोणती संस्था ग्रामस्तरावर कार्य करते? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, न्यायपालिका? पंचायत राज पद्धतीमध्ये ग्रामपंचायत ही सर्वात खालच्या पद्धतीला आहे, खालच्या पातळीमध्ये काम करते. त्यानंतर येते पंचायत समिती, त्यानंतर येते जिल्हा परिषद, अशी ही पंचायत राज पद्धती आहे. पंचायत राज पद्धतीत ग्रामपंचायत ही ग्रामस्तरावर कार्यरत असते. पर्याय नंबर 1 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी केव्हा लागू करण्यात आला? 1 जून 1952, 1 जून 1959, 1 मे 1952 की 1 मे 1900? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. 1 जून 1959 पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी किती सभासद असतात? 5, 7, 9 की 15? ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी 7 सभासद असतात. पर्याय नंबर 2 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गांधी आयविन करार कोणत्या साली झाला? 1931, 1930, 1932 की 1928? या घटकावरती, या करारावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हा करार गांधी आणि आर्विन यांच्यामध्ये 1931 साली झाला होता. पर्याय नंबर 1 याचं अचूक उत्तर आहे. 21वा, ग्रामसभा आयोजित करण्याचे काम कोण करतो? सरपंच, तलाठी, ग्रामपंचायत सचिव, पोलीस पाटील? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. ग्रामपंचायत सचिव अर्थात ग्रामसेवक ग्रामसभेचं आयोजन करतो. सभेची सूचना काढणे, सभेचे प्रोसिडिंग लिहिणं आणि सभेच्या ज्या वेगवेगळे विषय आहेत ते विषय पत्रिका तयार करण्याचं काम ग्रामपंचायतच्या सचिवला करावं लागतं, अर्थात ग्रामसेवकाला करावं लागतं. पर्याय नंबर 3 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न 22वा, सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी किती मतदानाची गरज असते? 1, 2/3, 2 साधे, 3, 3/3, 4 100%? मित्रांनो, जर सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडायचा असेल तर यासाठी 2/3 मताची गरज असते. पर्याय नंबर 1 याचं अचूक उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न, डॅड्याचा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिकारी की गट विकास अधिकारी? कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी हा असतो. पर्याय नंबर 4 याचं अचूक उत्तर आहे. ग्रामपंचायतचा कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक, तर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा कार्यकारी अधिकारी असतो. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे पंचायत समितीचा गट विकास अधिकारी अर्थात बीडीओ हा कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न 24वा, पंचायत समितीवर स्त्री प्रतिनिधीची किती टक्के जागा राखीव असतात? 15, 20%, 1/3 की 1/4? पंचायत समितीवरती 1/3 महिलांसाठी जागा राखीव असतात. पर्याय नंबर 3 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 25वा, पंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते? जिल्हा परिषद, जिल्हा अधिकारी, राज्य शासन की विभागीय आयुक्त? आहे पर्याय नंबर 1. पंचायत समिती आपले अंदाजपत्रक जिल्हा परिषद यांना सादर करत असते. पर्याय नंबर 1 याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या अगोदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न आहेत ते प्रश्नाचं सर्व एकीकरण करून आपल्यासाठी 25 प्रश्न मी या व्हिडिओमध्ये दिले. आपल्याला या प्रश्नपत्रिकेत किती गुण मिळाले हे आपल्या नावासह मला कमेंट करून कळवायचं आहे. त्याचबरोबर यामधले जे पंचायत राज मधले पुढचे प्रश्न आहेत ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेऊयात.
आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. माझ्या प्रयत्नाला एक लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.